नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये वॉर सुरू झाले। कुठे घोषणाबाजी झाली तर कुठे जल्लोष। मात्र निवडणूक आयोगाने निकालात नेमकं काय म्हटले? दोन्ही गटाचा असा कोणता मुद्दा होता जो निवडणूक आयोगाने नाकारला? शिवसेनेचा निकाल देताना जे निकष लावले गेले तोच निकाल राष्ट्रवादी बाबतही दिला गेला का? पाहूया हा रिपोर्ट। शरद पवारांना संपवण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी, त्यांची हत्या, राजकीय हत्या करण्यासाठी किती मोठा कट रचला जातोय। निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्याचा आम्ही सर्व विनम्रपणे स्वीकार करतो। मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण। आम्ही सगळेजण मराठीच आहोत, खरं आपण मराठीच आहोत ना। राष्ट्रवादीची मालकी अजित पवार गटाला मिळाल्यानं शरद पवारांचा गट आक्रमक झाला। अनेक शहरात अजित पवारांविरोधात घोषणाबाजी झाली। पोस्टर फाडत वेगवेगळ्या घोषणा देत निषेध झाला। तर दुसरीकडे लोकशाहीचा विजय म्हणत अजित पवार गटानं जल्लोषही साजरा केला। शरद पवारांना संपवण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी, त्यांची हत्या, राजकीय हत्या करण्यासाठी किती मोठा कट रचला जातोय। आम्ही तुम्हाला पर्याय दिला होता ना, तुम्ही त्या पर्यायाचा उल्लेखच केला नाही कागदपत्रामध्ये तुमच्या। निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्याचा आम्ही सर्व विनम्रपणे स्वीकार करतो। आदरणीय अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। यावर आज शिक्कामोर्तब झालंय। आमची सर्वांची मेहनत या पाठीशी आहे आणि सर्वांनी मेहनत घेतली आणि त्याचा इलेक्शन कमिशननी जो निकाल दिला त्याचा विनम्रतापूर्वक आम्ही सर्व स्वीकार करतो। अदृश्य शक्ती त्यांचं हे यश आहे, कारण ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेतणं हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असेल। पण मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण काही अपेक्षित होतं। हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे। शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष, त्यांचा असंच केलं। आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष, त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण। त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही। आम्ही सगळेजण मराठीच आहोत, खरं आपण मराठीच आहोत ना। आम्ही मराठीच आहोत, त्याच्यावर पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठं? 1999 साली शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी हा पक्ष 25 वर्षांनंतर अजित पवारांना दिला गेलाय। राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आणि नावासकट अजित पवारांकडचं बहुमत हा निकष निवडणूक आयोगानं लावला। या निकालाविरोधात शरद पवारांचा गट आता सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी करतोय। लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे आमदारांचं जी स्ट्रेंथ आहे, जो नंबर आहे त्याच्यावरनं पक्ष ठरत नाही, संघटना ठरवते। त्याच्यामुळे अर्थातच संघटना ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे। त्याच्यामुळे आम्ही या ऑर्डरच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत। निवडणूक आयोगानं हा निकाल कसा दिलाय, त्यातल्या रंजक गोष्टी काय आहेत त्यावर एक नजर टाकूया। पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याचा निकाल निवडणूक आयोगानं दिलेलाच नाहीये। मात्र आमदारांचं बहुमत आहे म्हणून राष्ट्रवादी हा पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिलंय। सोप्या भाषेत सांगायचं तर समजा एखाद्या गाडीच्या मालकावरून अ आणि ब नावाच्या व्यक्तींमध्ये वाद झाला, तर त्या गाडीचं आरसी बुक कुणाच्या नावावर आहे हे न ठरवता गाडी ब व्यक्तीची आहे असं मानणारे बहुसंख्य आहेत, म्हणून गाडीची मालकी ब व्यक्तीला दिली गेली आहे। विशेष म्हणजे अजित पवारांसह 9 आमदार सत्तेत गेले, त्यानंतर शरद पवार गटानं 9 जणांवर कारवाईची मागणी केली आहे। मात्र ही प्रक्रिया घटनेला धरून नाही असं निवडणूक आयोग म्हणालाय। दुसरीकडे 5 जुलैला अजित पवारांना त्यांच्या गटानं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमलं, ती कारवाई सुद्धा घटनेला धरून नसल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलंय। असे पेच उभे राहिल्यावर निवडणूक आयोग 3 चाचण्यांच्या आधारावर निर्णय देतो। पहिली चाचणी म्हणजे पक्षाची घटना,
ज्या घटनेमध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड किंवा बदल यामध्ये काय तरतुदी आहेत हे पाहिलं जातं. दुसरी चाचणी म्हणजे संघटना, म्हणजे पक्षाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष कुणाच्या बाजूने आहेत याची तपासणी होते. आणि तिसऱ्या चाचणीमध्ये विधिमंडळ बहुमत, म्हणजे आमदार खासदार कुणाकडे जास्त आहेत हे बघितलं जातं. यामध्ये जर पक्षातले कोणतेही मोठे निर्णय हे जर पक्षाच्या घटनेला धरून नसतील तर पुढच्या 2 चाचण्यांची गरज भासत नाही. मात्र निवडणूक आयोगानं पहिल्या आणि दुसऱ्या चाचणीला डिस्प्यूट किंवा दोन्ही गट पालन करत नाही म्हणून हात लावला नाही. आणि तिसऱ्या चाचणीत आमदारांच्या बहुमतानुसार अजित पवारांना राष्ट्रवादीची मालकी दिली. थोडक्यात ज्या निकषानं शिवसेना शिंदेंना दिली गेली त्याचनुसार अजित पवारांनाही राष्ट्रवादीची मालकी निवडणूक आयोगानं दिली. वास्तविक तिसऱ्या चाचणीत आमदारांबरोबर खासदारांची संख्याही महत्वाची मानतात. मात्र आयोगाने आमदारांच्या संख्येवर निकाल दिला, कारण लोकसभा राज्यसभेत खासदारांचं बहुमत शरद पवारांकडे होतं. महाराष्ट्रातल्या 41 आमदारांनी अजित पवारांकडून तर 15 आमदारांनी शरद पवारांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिलंय. 5 आमदार असे होते ज्यांनी दोन्ही बाजूंना समर्थन दिलं. महाराष्ट्र विधान परिषदेत 5 आमदार अजित पवारांकडे तर 4 शरद पवारांकडे. नागालँडमधल्या 7 पैकी 7ही आमदार अजित पवारांकडे राहिले. झारखंडमधला 1 आमदार अजित पवारांकडे. केरळमधले राष्ट्रवादीचे 2 आमदार शरद पवारांकडे आहेत. 6 खासदारांपैकी 2 अजित पवारांकडे तर 4 जणांनी शरद पवारांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिलंय. आणि राज्यसभा खासदारांपैकी 1 अजित पवारांकडे तर 3 शरद पवारांच्या बाजूने होते. या निकालावर विरोधक टीका करतायत. काँग्रेसच्या सचिन सावंतांनी ट्विटरवरून म्हटलंय की जाहीर सूचना, चोरी केली की ऐवज मालकीचा होईल, फक्त चोरांना बहुमत दाखवावं लागेल भाजपच्या आज्ञेवरून. तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर तुम्ही स्वतःचे पक्ष स्थापन करा आणि लोकांसमोर जा की होय हा माझा पक्ष आहे, मला मत द्या. तुम्ही अशा चोऱ्या माऱ्या, दरोडेखोऱ्या, लफंगीगिरी करून असे पक्ष चोरून, बरं का, तुम्हाला राजकारण करायचं असेल तर हे तात्पुरतं राजकारण. तुर्तास लोकसभा काही महिन्यांवर आहे. एका बाजूला शरद पवार गटाच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे आणि दुसरीकडे निवडणुकांना आधीच पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवारांना मिळालंय. त्यामुळे पुढचा काळ शरद पवारांसाठी आव्हानाचा असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.